हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण मिळणार, कायदा होणार। कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीतूनच आरक्षण, पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहवाल ठेवला जाणार। 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात आयोगाच्या अहवालावर चर्चा होणार। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। जरांगेंची दुपारी 1 वाजता अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। जरांगेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे उपचार करून घेण्यास तयार। मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील बस सेवा बंद, बसवरील दगडफेकीनंतर निर्णय। आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठेच सरकार कोसळलेली नाहीत। देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकांवर परिणाम दिसत नाही, लोकमतच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं विधान। राहुल नार्वेकरांचा शरद पवारांना धक्का, संख्याबळाच्या आधारावर मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल। निकालात 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर, कुठलाही असंवैधानिक निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मत। हा कॉपी पेस्ट निकाल, त्याचा धक्का बसला नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर विधानसभा अध्यक्षांवर कायदे मोडून काम केल्याचा आरोप। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आज अजित पवार आणि शरद पवार पत्रकार परिषद घेणार। बारामतीत शरद पवार तर पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचे शिरूर मतदारसंघातील दौरे वाढले। पार्थ पवारांना शिरूरमधून निवडणुकीत मैदानात उतरवण्याच्या चर्चा। भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून अजितदादांकडून 15 वर्षांपासून खासदारकी, रुपाली चाकणकरांची सोशल मीडियाद्वारे सुप्रिया सुळेंवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, पहाटेपासूनच अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। बारामतीमध्ये आज बूथ कमिटी मेळाव्याचंही आयोजन। शिवसेना शिंदे गटाचं कोल्हापुरात आजपासून 2 दिवसीय महाअधिवेशन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर चर्चा होणार। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, नागपूर, बुलढाणा, हिंगोलीत अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका। वाशिममध्ये पावसानं शेतमाल वाहून गेला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।